शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे असं म्हणणं आहे भास्कर जाधव यांचं। पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत भास्कर जाधवांनी हे खडे बोल सुनावलेत। शाखा प्रमुख आहेत कुठे? 10-15 वर्ष पदाधिकारीही मस्तपैकी एकाच पदावर बसून राहिलेत। इतकंच काय तर जुन्या शिवसैनिकांनी दिलेल्या सूचना देखील ऐकल्या जात नाहीयेत, अशी नाराजी भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे। पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अडचण झालेली आहे। अडचण एवढ्या करता झालेली आहे की सर्वसाधारणपणे समोरच्या माणसाला बरं काय वाटेल ते जे बोलेल तो माझा लाडका नेता, तो माझा आवडता नेता। माझ्यामध्ये हा दुर्गुण आहे, मला बरं काय वाटेल यापेक्षा मला खरं बोलायची सवय। त्यामुळे माझी पंचायत झाली आहे, पण ती पंचायत माझी मी एक 5 मिनिटं भाषण करून या ठिकाणी मी दूर करणार आहे। खरं तर अशा ह्या बैठकांमधून एक संतांनी आपल्याला वचन सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी विषाद आहे त्या ठिकाणी विकास आहे। जर आपल्याला विषाद वाटला, जे घडलंय, जे चाललंय, जे चालू आहे, जे घडून गेलं, त्याच्याबद्दल जर आपल्या हातून काही कळत नकळतपणे चुका झाल्या असतील किंवा जाणीवपूर्वक जर चुका झाल्या असतील आणि त्याबद्दल आपल्याला काही खेद वाटत असेल, खंत वाटत असेल, याचा अर्थ विषाद वाटत असेल, तरच या ठिकाणी विकास होणार आहे। विकास याचा अर्थ सुधारणा होणार आहे, तरच या ठिकाणी अपेक्षित अशा पद्धतीचं संघटन उभं राहील, अपेक्षित अशा प्रकारचं सांघिक बळ उभं राहील, अपेक्षित अशा प्रकारचं भविष्यातल्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळेल। न पेक्षा सगळं गुडी 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 गुडी, छान छान, अच्छा अच्छा, ओके ओके, सुंदर, फर्स्ट क्लास, तर मग त्याचे रिझल्ट असे फर्स्ट क्लासच येत राहते। काय वाटतं आम्हा नेत्यांना, काय वाटतं आम्हा पदाधिकाऱ्यांना की आम्ही जे काही करतोय, आम्ही जे काही वागतोय, त्याचं काय सर्वसामान्य माणसाचं त्याच्यावर काही लक्ष नाही? सामान्य शिवसैनिक काय सजग नाही? तो जागरूक नाही? तो जागरूक आहे, तो सजग आहे। त्याचं कारण असं आहे, यातले कितीतरी असे लोक आहेत की ज्यांनी आजची शिवसेना बघितलेली आहे, पण कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांची त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना बघितलेली आहे। ज्या काळामध्ये गावच्या ग्रामपंचायतीपासून पोस्टामधला पोस्टमन पासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत एकाच पक्षाचं संघटन होतं, एकाच पक्षाची सत्ता होती, एकच पक्ष हा सर्व दूर पसरलेला होता। आज कदाचित भारतीय जनता पार्टी शिवसेनेला वाकुल्या दाखवत असेल, शिवसेनेला हिंदुत्व शिकवत असेल, शिवसेनेच्या संघटनेची चेष्टा करत असेल, टिंगलटवाळी करत असेल, पण त्या बलाढ्य शक्तीपुढं, बलाढ्य ताकदीपुढं जर या महाराष्ट्रामध्ये पहिला ताकदीनं उभा राहिला जर कोण असेल आणि आज जे सत्तेवर आहे त्यांना सत्तेवर आणण्याकरता म्हणून आपल्या छातीचा पोट केला असेल, घामाच्या ठिकाणी प्रसंगी आपल्या रक्त व्हायला असेल, घराच्या ऐवजी अनेकांनी जेलमध्ये त्या ठिकाणी काढली असतील, ती बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काढली म्हणून आजच्या दिवस। आणि म्हणून ती जी शिवसेना बघितली ज्यांनी, ती शिवसेना उभी करण्याकरता म्हणून मी जे सांगितलं ते सगळं काही भोगलं। स्वतःच्या संसारावर, स्वतःच्या घरादारावर अनेकांनी तुळशीपत्र ठेवलेली आहे। मगाशी सुरेशराव कदम म्हणाले ते बरोबर म्हणाले। आजही तो कार्यकर्ता, आजही तो पदाधिकारी, आजही तो शिवसैनिक संघटनेकरता आजही आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवू नये ठेवायला तयार आहे।
आमच्यासारखे पदाधिकारी, आमच्यासारखे नेते आज काय करतायत? स्वतःचा संसार चालवण्याकरता, स्वतःचं कुटुंब चालवण्याकरता आपला किस्सा कुठला नेता ओला करतोय, आज हा नेता ओला करतोय, उद्या तो नेता ओला करतोय. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? कशी संघटना उभी राहणार? आणि म्हणून सत्य स्वीकारून सामोरे गेलं पाहिजे. आम्ही काय धंदे करतो ह्याचं लक्ष लोकांचं आमच्याकडे आहे. लोक कधी जीवाची बाजी लावतील संजयराव? आम्ही जेव्हा प्रामाणिक असू, आमच्यामध्ये खोट नसेल, आम्ही रस्त्यावर अर्ध्यात जर कोणाला सोडणार नसू, प्रसंगी आम्ही त्याच्या पुढे उभं राहणार असू, तर आमचा सहकारी म्हणेल तुम्ही मागे व्हा, मी माझ्या छातीवर पहिला वार घेतो. त्याला त्याच्या नेत्याबद्दल खात्री असते, त्याला विश्वास असला पाहिजे आणि याच्याशिवाय पर्याय नाही. शिवसेना हा मुळात धगधगता निखारा आहे. शिवसेनेचं काम करायचं म्हणजे ही अग्निपरीक्षा गेले 56 वर्ष सातत्यानं सुरू आहे. ही संपलेली नाही, ही संपणार सुद्धा नाही. या निखाऱ्यावरूनच तुम्हाला वाटचाल करावी लागणार आहे, चालावं लागणार आहे. पाय फोडले म्हणून रडून चालणार नाही. पण कधी आम्ही जर आमच्या सहकार्यांना सांगू याच्यावरून तू चालत जा, आणि आम्ही जर कुठं मागच्या मागे पळणार असेल तर तो पहिल्यांदा बघेल माझा मागे नेता आहे का, तर तो धाडस करेल, नाही तर मरू दे म्हणेल तो. आणि म्हणून आम्ही काय वागतोय ह्याचा आत्मपरिचय आम्ही केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की दुसरी एक अत्यंत महत्वाची सुधारणा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही संजयराव ही मोहीम माझ्या मतदारसंघापासून हातात घ्या, मी सुरूच केलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमचा शाखा प्रमुख जो होता ना, एक शाखा प्रमुख गावचा, त्या गावच्या शाखा प्रमुखाचा जो रुबाब होता तो आता गावच्या शाखा प्रमुखाचा रुबाबच आहे. त्याला मुळात मी शाखा प्रमुख आहे की नाही हेच माहित नाही. कालच्या निवडणुकीमध्ये किती शाखा प्रमुख ऍक्टिव्ह होते? किती जण ऍक्टिव्ह होते? शाखा प्रमुख हा पूर्वी अख्खा गाव त्या ठिकाणी हलवून सोडायचा, अख्खा गाव चालायचा आणि चाळायचा, चालायचा आणि चाळायचा. एखादा गावामध्ये जर कार्यक्रम शिवसेना असला तर त्या गावच्या शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये संचार झालेला असायचा. आज शाखा प्रमुख कोण आहे, किती आहे, कुठे आहे, याचा पहिल्यांदा संजयराव आढावा घ्या. आणि काय जर पदाधिकारी 10-15 वर्ष मस्तपैकी एका जागेवर तमाम बसलेले आहेत. माझ्या पदाला कोण हात लावू शकत नाही. मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत. आहेत कुठे शाखा प्रमुख? दुसरी गोष्ट जमलं तर बघा, आपण काय केलं? शाखा प्रमुखाचं महत्वच कमी करून टाकलं. प्रत्येक वार्डामध्ये शाखा प्रमुख. ठीक आहे, एक मतदान केंद्र वाईज जर शाखा प्रमुख असेल तर समजू शकतो. सावर्ड्यासारखं गाव आहे, तिथं 6 बूथ आहेत, 6 शाखा प्रमुख नेमा. हिरडी सारखं गाव आहे, तिथे 7 किंवा 8 बूथ असतील, तिथे शाखा प्रमुख नेमा. शिरगावला मला वाटतं सुधीर 3 बूथ असतील, 3 शाखा प्रमुख नेमा. अलोऱ्यामध्ये 3 असतील, 3 नेमा. कोपळीमध्ये मला वाटतं 4-5 बूथ असतील, तिथे 4-5 नेमा. पण ज्या गावामध्ये 100-150 मतदान आहे तिथेही 3 शाखा प्रमुख. तो कशाला मारायला सांगेल मी शाखा प्रमुख आहे म्हणून? 150 मतांचे 3 शाखा प्रमुख आहेत का नाही गावागावात? हा जो कन्सेप्ट आहे ना, हा चुकीचा आहे. पूर्वी तो छाती अशी कॉलर उडवून सांगायचा, किसा त्याचा रिकामा असायचा, पण तो कॉलर उडवून सांगायचा निलकंठराजे मान हलवतायत, बरोबर आहे ना? काय गंगाराम ना, बरोबर आहे ना? मी गावचा शाखा प्रमुख आहे, तुम्ही शाखा प्रमुख होते पहिले. मी गावचा शाखा प्रमुख आहे. तो तिथल्या सरपंचाला सुद्धा त्यावेळेला असा काही त्याचा रुबाब असायचा की तिथला सरपंच सुद्धा मान खाली घालून असायचा, मान खाली घालून असायचा. आणि म्हणून त्याचा एकदा रिव्ह्यू घेतला संजयराव तालुका आपले जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही रिव्ह्यू घ्या आणि एकदा त्याचा निश्चित स्वरूपाचा कार्यकालात ठरवून टाका. पूर्वी साधारणपणे एका पदावर एक शाखा प्रमुख 3 वर्ष राहिला की दुसऱ्या शाखा प्रमुखाला संधी मिळायची. आणि म्हणून दुसरा शाखा प्रमुख संधी मिळण्याकरता स्पर्धा करायचा, तो कामाची स्पर्धा करायचा.
की मला आता पुढचा चान्स मला मिळाला पाहिजे, दोघे दोघे तिघे तिघे रेसमध्ये असायचे. आता शाखा प्रमुख झाला किंवा कोण पदाधिकारी झाला की त्याला माहित आहे त्या जो कोणी इच्छुक असेल कशाला मी मरू, हा आता कायमचा बसला 10 वर्ष बघायलाच नको, त्यांनी नांगर टाकलाच होता. आणि म्हणून त्यातली जी काही ईर्ष्या होती, एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये एक जिद्द होती, ती संपली. आणि म्हणून याच्याकरता निश्चित स्वरूपाचा कार्यकाल करता आला तर बघा, त्याचा फायदा निश्चितपणे होईल. आणि तिसरी गोष्ट, गावागावातनं आपण आपले सरपंच व्हावेत म्हणून आपण खूप ताकद लावतो. आज सरपंचांना अमर्याद अधिकार आहेत. सरपंचाच्या हातामध्ये डायरेक्ट निधी येतो. गावामधलं कुठलंही काम आलं रे आलं, ते भले राज्य पातळीवरचं असलं, केंद्र पातळीवरचं असलं, जिल्हा पातळीवरचं असलं, तरी तो त्या रस्त्यावर जाऊन उभा राहतो. हे काम मी आणलंय म्हणजे माझ्याकडे काहीतरी बघ. आज ते अधिकारी झाले, निवडणुका आल्यानंतर किमान त्यांनी ते गाव सांभाळलं पाहिजे. आज अशी परिस्थिती झालेली आहे, ज्यांनी गाव सांभाळायचं त्या निवडणुकीमध्ये ते रुसू नये, रागवू नये म्हणून त्यांना सांभाळायची वेळ येते. बरोबर आहे संजय राव? का चुकीचा काय अनुभव आहे तुमचा? असंच आहे ना? गावातला सरपंच आहे त्याचा वगमान काढा, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा वगमान काढा, पंचायत समिती सदस्य, वगमान म्हणजे समजतंय ना तुम्हाला का नाही समजत आहे? त्याचा काढा, शाखा प्रमुखाचा काढा, हा उल्पा हे असे सगळे गिरोबा बसलेले आहेत. उल्पा काय चाललंय काय? त्या पदावर गेल्यानंतर त्या पदाची ही जबाबदारी नाही, त्या शाखा प्रमुखाची, ती विभाग प्रमुखाची, त्या सरपंचाची, त्या उपविभाग प्रमुखाची, विभाग प्रमुखाची, तालुका प्रमुखाची, संपर्क प्रमुखाची, जिल्हा प्रमुखाची आणि आमच्यासारख्या आमदारांची सुद्धा ही जबाबदारी नाही. कर्तव्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. केवळ हक्क, माझे हक्क काय एवढंच फक्त आता आम्हाला माहिती झालंय, आमचं कर्तव्य काय हे आम्हाला माहीत नसल्यामुळं ही अधोगती थांबवणं आता कठीण जाणार आहे. जरा काय बोललं की तो रुसायला मोकळा, केलं काय नाही तो प्रामाणिकपणे कबूल करत नाही. नाही तर माझी चूक झाली म्हणून मला कोणतरी बोलला हे मान्य तो करायला तयार नाही. माझा अपमान झाला, माझा अपमान केला. अरे पूर्वी नेते असे आम्हाला हडीस करायचे, एक नेते मी आता नाव घेत नाही, बिचारे हयात पण नाहीये. नुसतं ते कोणाकडे वस्तीला असतील जर राहायला गेलो तर हाकलून लावायचे. तुम्हाला लाज वाटत नाही का इथे येतात ते? पुन्हा दिसतासारखं, निर्लज्जासारखं पक्षाचं काम घेऊन पुन्हा कुठे तिथं जायचं. आता नुसतं बघितलं नाही म्हणजे ह्याने बघितलं नाही तरी चालेल, पण आमदार खासदार बघितला नाही जरा मस्ती झाली. आता बघतच नाही आमच्याकडे, म्हणजे त्याचं लक्ष नसलं तरी चालेल. आणि म्हणून कर्तव्याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. इतर पक्ष आणि शिवसेनेची थाटणी वेगळी आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही काय करतोय, आम्ही काय उद्योग करतोय, आम्ही कुठून काय काय वसुली करतोय याच्यावर लोकांचं लक्ष आहे. मग ते म्हणतात जर तो वसुली करतोय तर मी खिशातले कशाला घालू. आणि नेत्यांनी सुद्धा, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा, एकेकाळी बाळासाहेबांचा एक मूलमंत्र होता की पद येतील आणि जातील पण सर्वश्रेष्ठ पद कोणी कोणाचं काढून घेणार नाही, ते म्हणजे शिवसैनिक हे पद कोणी कोणाचं काढून घेणार नाही. शिवसैनिक म्हणून हे पद कोणाचं काढून घेणार नाही. आणि म्हणून मी सर्वश्रेष्ठ शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे. आज सगळेच बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. जन्माला जेव्हा आला नव्हता तेव्हापासून तो शिवसैनिकच असतो. बाळासाहेबांनी विचार काय दिला, बाळासाहेबांनी मूलमंत्र काय दिला, याचं कधीतरी प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना बघितली, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवण्याचे प्रयत्न केला, ते आजही बहुसंख्य लोक आहे आमच्या पिढीतले, ते तळमळतायत, ते तडफडतायत, ते बिचारे हातपाया पडतायत. कोण ऐकतो त्यांचं? कोणी ऐकत नाही. आणि म्हणून
या गोष्टी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर मला वाटतं खूप चांगलं होईल अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि म्हणून आमच्या नेत्यांच्यावर आमच्या लोकांचं लक्ष आहे. हे नेत्यांनी पूर्ण समजून नेत्यांनी नेत्यांनी येतात आमच्यासकडे सगळे पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय. मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी. आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील. न पेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली.